ही घटना आहे शीतलची. शीतल सायकर, गोड हसणारी प्रेमळ मुलगी. उरळी कांचनच्या छोट्या गावी तिचा जन्म झाला. वडील रोहितदास सायकर आणि आई सरस्वती सायकर यांच्या दारिद्र्याने भरलेल्या कुटुंबात तिचा जन्म झाला. पण प्रेमळ घरात तिने लहानपण अनुभवलेले आहे. ती सकाळी वाऱ्यावर हेलकावत येणारी भात शेतातील हिरवी झुली तिची खेळणी होती. शाळेतील बिनधास्त धावपळ, मधल्या सुट्टीतल्या गोड गप्पा आणि आकाशाकडे पाहून स्वप्न पाहणारी शीतल. लहान वयात पाहिलेली स्वप्न होती. शीतल शिकण्यात हुशार होती. माझी मुलगी शिक्षिका होणार, वडील अभिमानाने गावात सांगायचे. पण परिस्थितीने स्वप्नांवर पहिला आघात केला. 12वी नंतर आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण थांबलं. शीतलच्या डोळ्यातील पाहिलेली स्वप्न अर्धवटच राहून गेली. आईच्या डोळ्यातील काळजी पाहून शीतलनं स्वतःवर जबाबदारी घेतली. आईबाबांना त्रास नाही दिला पाहिजे. 2014 मध्ये उरळी देवाची येथील विपुल नेवसे या तरुणाशी तिचा विवाह ठरला. लग्नातील तोरण, गाजत वाजत आलेल्या मिरवणुका, वरडांचा गोड शब्द, सांगणं बोलणं स्वप्नवत होतं. शीतलच्या चेहऱ्यावर आनंद होता. तिने नव्या घरासाठी मनात नवीन स्वप्न भरलेली होती. लग्नात काही महिने खरोखर खूप छान गेले. सासू सासरे थोडेसे कठोर मनाचे वाटले तरी शीतलनं समजून घेतलं. विपुलही सुरुवातीला प्रेमळ वागला. एक चांगला मुलगा त्याच्या संसारात आल्यावर शीतलचं आयुष्य फुलावं असं वाटलं. पण प्रत्येक स्वप्नाच्या मागे एक सावलीच लपलेली असते हे तिला लवकरच कळलं. सर्वप्रथम सासूने बोलून दाखवलं. मुलीच्या माहेरकडून तिला काही मिळवायचं नसतं का? 2 लाख रुपये आण. शीतल थरथर कापायला लागली. वडील शेतात मोलमजुरी करून घर सांभाळत होते. तिनं विरोध केला पण सासरच्या लोकांनी चा सूर कडवत होता. विपुलनी आपला खरा चेहरा दाखवला. दारू प्यायलेला, आता घरात आरडाओरडा करणारा, तिला मारहाण करणारा पती. रोज रात्री दारू पिऊन तिला त्रास देणारा, रोज दारूच्या नशेत बुडलेला विपुल. घरी यायचा, शीतलला शिव्यांची लाखोली व्हायचा. तिला मारहाण, धक्के देणे, गळा दाबणे, तिला दमदाटी करायचा. एकदा तर त्यानं तिला पंख्याच्या हुकाला बांधून ठेवण्याची धमकी दिली होती. पैसे नाही आणले तर इथं तुला मरण आलंय, तिला ओरडत होता. दुःख एकटं येत नाही, ते नेहमी आणखी काही घेऊनच येतं. शीतलच्या लक्षात आलं विपुलच्या गावातल्या एका विवाहित स्त्रीशी अफेअर चालू आहे. रात्री उशीरपर्यंत मोबाईलवर दबक्या आवाजात बोलणं, अचानक घराबाहेर जाणं हे शीतलच्या लक्षात आलं. शीतलनं एक दिवस त्याला विचारलं. त्यावर विपुलनं तिला जबर मारहाण केली. तिचा डोळा काळा झाला, ओठ फाटले. पण सासरच्या घरात कुणालाही तिचं दुःखच दिसलं नाही. पण त्यांनी उलट तिलाच सुनावलं, तुझ्याच काहीतरी कमी असेल म्हणून तर तुझ्यासोबत असं घडत आहे. शीतल एके दिवशी संध्याकाळी घरी एकटीच होती. स्वयंपाकघरात अन्न बनवत असताना तिच्या चुलत सासऱ्याने कैलास नेवसे यांनी मागून येऊन तिला स्पर्श केला. तू खूप सुंदर आहेस, आपल्यात काहीतरी असायला हवं, असं म्हणत त्यानं वाईट वर्तन केलं. शीतलनं रडत त्याचा हात झटकला आणि धावत आपल्या खोलीत गेली. त्या रात्री ती आईवडिलांना फोन करून म्हणाली, माझं इथं राहणं सुरक्षित नाही. बाबा मला घरी न्यायला या. पण दुसऱ्या दिवशी सासरकडेच्यांनी धमकावलं, तुला इथेच राहावं लागेल, बाहेर गेलीस तर बदनामी करू. त्या दिवशी सकाळपासून वातावरण तंग होतं. सासूनं शिव्यांची लाखोली वाहिली. ननंद योगिता आली आणि तिनंही अपमान केला. तुझी लायकीच नाही, आमचं घर खराब केलंस तू. विपुल तर उघडपणेच म्हणाला, माझं दुसऱ्या बाईशी लग्न करणार आहे. तू मेलीस तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. शीतलचा आत्मा मन आतून कोसळले होते. दुपारी जेवणाचा डब्बा न उघडता ती थेट आपल्या खोलीत गेली. मुलगा बाजूला खेळत होता. तिने कपाट उघडलं. त्यातून तिने निळा चुडीदार ड्रेस घातला. केस मोकळे सोडले. तिने डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना हातानं पुसत पंख्यांवर असलेल्या हुकाला चुडीदाराचा पट्टा बांधला. शीतलनं अखेरचा श्वास घेतला. पंख्याला गळफास लावताना तिच्या डोळ्यात मध्ये आईवडिलांचा चेहरा, छोट्या मुलाचा हसतमुख चेहरा आणि स्वतःच्या संपलेल्या स्वप्नाचा तांडव नाचत होता. एका क्षणात शीतलची दुनिया संपली होती. संध्याकाळी दरवाजा बंद दिसला. आवाज दिला पण काहीच प्रतिसाद नाही मिळाला. शेवटी दरवाजा फोडला आणि सगळ्यांच्या नजरेसमोर शीतलचा मृतदेह झुलत होता. तिचे डोळे अर्धवट उघडे होते. डोळ्यांच्या कडा पडल्या होत्या. गालावर अश्रूंचे वाळलेले थेंब घरात
शांतता पसरली. सासरचे लोक घाबरून एकमेकांकडे बघत उभे राहिले. शीतलच्या बाबांनी घटना ऐकून ताबडतोब पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी रडत रडत तक्रार दाखल केली. माझ्या मुलीला या लोकांनी मारलं, तिचं आयुष्य संपवलं. पोलिसांना सर्व आरोपींना चौकशीसाठी बोलवलं. शीतलच्या खोलीतून तिनं लिहिलेलं एक शेवटचं पत्र सापडलं. आई बाबा, मला माफ करा, मी खूप लढले पण आता नाही सहन होत. माझा मुलगा लहान आहे, त्याच्यासाठी माफ करा, तुम्ही त्याला वाचवा. या पत्रानं पोलिसांना आणि गावकऱ्यांना रडायला लावलं. रोहिदास सायकर यांनी ठाम निश्चय केला. शीतलसाठी न्याय मिळवायचा. कोर्टात खटला सुरू झाला. साक्षीदार बोलले. मोबाईल कॉल्स, व्हॉट्सअप, मेडिकल रिपोर्ट सर्व काही पुरावे बनले. सासरचा लोकांच्या त्रासाने दिल्याचा पडदा फाटला. शीतलचा छोटा मुलगा आईच्या आठवणीमध्ये हरवला होता. आईच्या मिठीत ओढ आणि ऊब, तिच्या डोक्यावरून फिरवणारा प्रेमळ हात, या सगळ्याची त्याला आजही गरज होती. रोज रात्री तो आकाशाकडे बघून म्हणायचा, आई मी मोठा होईन, तुझा बदला घेईन. शीतल गेली पण तिची वेदना अजूनही त्या घरात, त्या गावात दरवळत राहिली. तिच्या स्वप्नांचा गळफास फासण्याच्या या जगात एक हस्तफूल काळाच्या ओघात कोमेजले. या घटनेतून आपण काय शिकावं? जेव्हा अन्याय सहन केला जातो तेव्हा त्याच्या शेवट नेहमीच वाईट, दुःखद होतो. संकटामध्ये आवाज उठवणं गरजेचे आहे. मदत मागणं आणि वेळेवर न्यायासाठी लढणं अत्यंत गरजेचं आहे. ही घटना ऐकून याविषयी आपल्याला काय वाटतं? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर शेजारील बेल आयकॉनवरती टच करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती नक्कीच बघायला भेटतील. धन्यवाद.